उन्हाळा सुरू झालाय आणि लहान मुलांच्या सुट्ट्या देखील सुरू झाल्यात. तर तुम्ही हा बिना अंड्याचा, बिना मैद्याचा हा केक नक्कीच ट्राय करू शकतात. अगदी झटपट बनतो आणि लहान मुलांना हा खूपच आवडेल. तुम्ही एकदा जर ट्राय केला ना, तुम्ही पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा तुमच्या मुलांसाठी बनवू शकाल. इतका सोपा आहे आणि चवीलाही खूप जास्त चविष्ट. मेन म्हणजे आपण याला रव्यापासून बनवू, जेणेकरून हे खूपच जास्त हेल्दी ऑप्शन आहे तुमच्या मुलांसाठी. आणि बघू शकतात किती सॉफ्ट झालेला आहे आणि जाळी देखील याला किती छान आलेली आहे. तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट आणि रेशो देईल, ज्याने तुमचा हा जो केक आहे सेम असाच तयार होईल. अजिबात बिघडणार नाही आणि बनवायलाही अति सोपा आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं दीक्षाज पीसफुल किचन मध्ये. रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसाठी. चला तर मग रेसिपी आपण बघून घेऊयात. तर आज मी आपल्यासोबत रव्याचा केक शेअर करत आहे. तर त्यामुळे आपल्याला इथे थोडीशी प्रिपरेशन करावी लागेल. तर इथे मी 1 कप इतपत बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल अगदी 2 टेबलस्पून इतपत कमी आहे हा रवा. म्हणजेच इथे आपण 2 टेबलस्पून कमी इतपत 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. आणि यामध्ये जो उरलेला पोर्शन आहे तितपत आपण गव्हाचं पीठ वापरू. म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून आपण इथे गव्हाचं पीठ वापरू. तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय करा, जे जाड रवा असतो तो वापरा आणि तो वापरताना काय करा, तो मिक्सर मध्ये एकदा वापरून घ्या, म्हणजे दळून घ्या, जेणेकरून तो थोडासा फाईन होईल आणि तुम्हाला याचा केक बनवताना खूप सोपा जाईल. इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे. याला हलकीशी बाइंडिंग देण्यासाठी आपण अगदी 2 ते 3 टेबलस्पून इतपत गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. याच्याने काय होईल, आपला जो केक आहे तो एकदम मस्त सॉफ्ट, स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार बनेल. आता काय करू, हे सर्व ड्राय इंग्रेडियंट्स मध्ये आपण 1 कप दूध घेऊ आणि थोडं थोडं मिक्स करून आपण या दुधाला या रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं करून ऍड करा, नाहीतर यामध्ये गाठी पडू शकतात आणि त्या मोडायला अवघड जाऊ शकतात, कारण की यामध्ये आपण गव्हाचं पीठ ऍड केलेलं आहे. आता येथे आपण स्वीटनर साठी मी इथे साखर वापरत आहे. तर इथे मी 2/3 कप इतपत साखर वापरलेली आहे. म्हणजे अर्धा कप आणि त्यावरती अजून अर्धा कपचा अर्धा कप इतपत मी इथे साखर वापरलेली आहे. या ठिकाणी तुम्ही गुळाचा वापर देखील करू शकतात. तो एक हेल्दी ऑप्शन आहे, तुम्ही तो देखील वापरू शकतात. आता काय करायचं, या साखरेला मस्तपैकी यामध्ये फेटून घ्यायचं आणि या मिश्रणाला कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे, जेणेकरून यातली साखर देखील विरघळेल आणि आपला जो रवा आहे तो देखील मस्त फुलेल. आता 15-20 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकतात यामध्ये अजिबात साखरेचं प्रमाण दिसत नाही, पण हे पीठ थोडंसं असं पातळ झालेले आहे. तुम्ही ऑब्झर्व करू शकाल, कारण साखरेचं इथं पाणी झालेलं आहे. तुम्ही ऑब्झर्व करू शकाल. आता हा केक आपण मैद्यापासून न बनवता रव्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत. त्यामुळे इथे 1/4 कप इतपत मिल्क पावडर घालूयात. याने याला खूप जास्त रिचनेस आणि क्रीमीनेस येईल. अजिबात जाणवणार नाही की हा केक आपण रवापासून बनवलेला आहे तो. त्याचबरोबर मी इथे व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर घालत आहे. याच्याने आपला जो केक आहे तो खूपच छान टेस्ट देतो. त्याचबरोबर इथे 1/4 कप इतपत मी तेल घातलेलं आहे. तेल किंवा तुम्ही बटर किंवा गाईचं तूप देखील वापरू शकता. फक्त शर्त एवढीच आहे की जे तेल तुम्ही वापराल त्याला अगदी स्ट्रॉंग फ्लेवर असेल, म्हणजे शेंगदाण्याचं, मोहरीचं तेल असं प्रकारचे तेल वापरू नका. आता फ्लेवरसाठी मी इथे 2 ते 3 ड्रॉप इतपत व्हॅनिला एसेन्स टाकत आहे, कारण की मी इथे व्हॅनिला फ्लेवरचा केक इथे बनवत आहे. आता या सर्व जिन्नसांना आपण चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात, जेणेकरून यामध्ये अजिबात लम्स राहणार नाही आणि तेल देखील यामध्ये एकजीव होऊन जाईल. अगदी 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल सगळे जिन्नस मस्त एकजीव झालेले आहे. आता याला आपण थोडं साईडला ठेवूया आणि केकची प्रिपरेशन करून घेऊयात. तर मी इथे अशा राऊंड टीन मध्ये हा केक बेक करणार आहे. तुमच्याकडे जो काही केक टीन असेल किंवा कुकरचा जो डबे असतात त्याचा वापर देखील तुम्ही इथे करू शकतात, जर तुमच्याकडे हा केक टीन नसेल तर. आता मी याला असा लाइनरने लाईन करणार आहे, बटर पेपरनी. हा ऑडी इकोबेकचा बटर पेपर आहे. हा एकदम 100% नॉन स्टिकी आहे, त्यामुळे मी हा वापरत आहे. आता याला आपण या केक टीनच्या शेप मध्ये कट करून घेऊयात. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये मी याला कसं एक्झॅक्ट शेप मध्ये कट करत आहे. जे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल आणि ग्रीस देखील याला करू शकतात आणि त्यावरती कोरडं पीठ असं डस्ट करून घ्या आणि तुमचं केक टीन हे तयार होऊन जाईल. त्याने तुमचा जो केक आहे तो इझिली बाहेर निघून येईल. चला तर मग केक टीन तर तयार आहे. आता आपण पुढची प्रिपरेशन करून घेऊयात.
आता यामध्ये मी थोड्याशा ड्रायफ्रुट्स घालणार आहे. तर ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. मी इथे टुटी फ्रुटी घालत आहे, जे की इझिली कोणाच्याही घरात अवेलेबल असते. यावरती मी थोडंसं कोरडं पीठ डस्ट केलेलं आहे, जेणेकरून हे अगदी बॉटमला जाऊन बसणार नाही. अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा घालूयात आणि त्याचबरोबर मी इथे 1 टीस्पून इतपत बेकिंग पावडर घालत आहे. तुम्ही या ठिकाणी 1 सॅकिट इनोचा जरी घातला तरी हा केक बनून तयार होतो. पण आता आपण इथे या सोड्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी काही आंबट पदार्थ घातलेला नाही आहे. त्यामुळे हा सोडाला ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी इथे अगदी थोडासा लिंबूचा थेंब वापरणार आहे. त्यामुळे काय होईल, आपला जो सोडा आहे तो ऍक्टिव्हेट होईल. केक हा मस्तपैकी फुलला जाईल. सोडा ऍड केल्यानंतर आपल्याला मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे. केक टिन मध्ये टाकायचंय आणि याला आपल्याला 45 मिनिटासाठी बेक करून घ्यायचंय. इथे 45 मिनिटं झालेली आहेत. चेक करून घेऊयात. चाकू हा एकदम क्लीन निघालेला आहे, म्हणजेच केक आपला चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊयात आणि कम्प्लिटली थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर तुम्हाला मी हे केक दाखवेल कसा बेक झालेला आहे ते. 10 मिनिटं झालेली आहे. आता आपण याच्या साईड अशा चाकूने क्लिअर करून घेऊयात, जेणेकरून डिमोल्ड करताना आपल्याला इझी जाईल. आणि अशा प्लेटने याला आपण डिमोल्ड करून घेऊयात. तुम्ही बघू शकतात खालून आपण जो बटर पेपर लावलेला आहे त्यामुळे आपला केक टिन हा किती क्लिअर आलेला आहे. आता हा बटर पेपर आपण काढून घेऊयात. बघू शकतात किती क्लिअरली हे निघत आहे आणि कलर पण बघू शकतात तुम्ही किती छान आणि सुरेख कलर आलेला आहे. यावरून कळतं की आपला जो केक आहे तो खूपच छान बेक झालेला नाही, अजिबात करपलेला नाही. तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने केक हा हलकासा अजून गरम आहे, पण तुम्ही बघू शकतात किती छान फुललेला आहे आपला केक. आता हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते. अजून हा केक थोडासा गरम आहे, पण तरीही मला पेशन्स नाही म्हणून मी केक कट करून दाखवते. तुम्ही बघू शकतात किती इझिली आणि सॉफ्टली हा केक कट होत आहे. अगदी मला कट करताना असं जाणवत सुद्धा नाहीये की मी काहीतरी कट करते. इतका इझिली हा कट होऊन जात आहे. इतका सॉफ्ट हा केक झालेला आहे आणि मेन म्हणजे हा चवीला इतका छान लागतो की नाही. तुम्ही एकदा ट्राय केला ना तुम्ही परत परत हाच केक ट्राय कराल. तर कशी वाटली रेसिपी मंडळी, मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही केकची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा तुमच्या मुलांसाठी. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा.